रोहन हा गावातील एक अतिशय साध्या आणि मध्यमवर्गीय कुटुंबात लहानाचा मोठा झाला होता. त्याचे वडील वामनराव हे एका छोट्याशा दुकानात काम करायचे आणि आई पार्वतीबाई लोकांच्या घरी धुनी भांडी करायची. या दोघांनी स्वतःच्या पोटाला पीळ देऊन जुने कपडे वापरून दिवसरात्र कष्ट करून रोहनला इंजिनियर बनवलं. रोहन अभ्यासात खूप हुशार होता. कॉलेज संपल्यानंतर रोहनला एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी मिळाली. काही दिवसातच त्याच्या कंपनीने त्याला एका मोठ्या प्रोजेक्टसाठी अमेरिकेला पाठवायचं ठरवलं. रोहनच्या आईवडिलांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. आपल्या मुलाने आकाशाला गवसणी घातली या विचाराने वामनराव आणि पार्वतीबाईंचे डोळे अभिमानाने भरून आले होते. अमेरिकेला जाण्यापूर्वी रोहनचं लग्न स्नेहा नावाच्या मुलीशी झालं. स्नेहा शहरामध्ये लहानाची मोठी झालेली, दिसायला सुंदर पण स्वभावाने अतिशय गर्विष्ठ आणि पैशाचा माज असणारी मुलगी होती. रोहन अमेरिकेला निघून गेला. ठरल्याप्रमाणे तो दरमहा आपल्या पगारातील मोठा हिस्सा स्नेहाच्या बँक खात्यावरती पाठवायचा, जेणेकरून ती घरातील सर्व खर्च आणि आईवडिलांच्या औषध पाण्याचा खर्च व्यवस्थित करू शकेल. रोहनने अमेरिकेत रात्रदिवस मेहनत केली. प्रोजेक्ट खूप मोठा असल्यामुळे त्याला सलग 3-4 वर्ष भारतामध्ये परत येता आलं नाही. तो फोनवरून आईवडिलांची आणि पत्नीशी बोलायचा. पण जेव्हा जेव्हा तो आईवडिलांशी बोलायचा तेव्हा स्नेहा नेहमी शेजारी उभी राहायची. ती सासू सासऱ्यांना आधीच धमकावून ठेवायची की जर रोहनला काही सांगायचा प्रयत्न केलात तर मी या घरातून निघून जाईल आणि तुमच्यावरती खोटी केस करेन. त्यामुळे भीतीने वामनराव आणि पार्वतीबाई फोनवर मुलाला नेहमी एवढंच सांगायचे की बाळा, आम्ही खूप सुखात आहोत, तू तुझी काळजी घे. पण प्रत्यक्षात मात्र सत्य हे भयंकर होतं. रोहन हा अमेरिकेला गेल्यानंतर काही महिन्यातच स्नेहाने आपलं खरं रूप दाखवायला सुरुवात केली होती. तिला रोहनचे आईवडील घरामध्ये ओझं वाटू लागले. तिने हळूहळू त्यांना घराच्या एका अंधाऱ्या कोपऱ्यात ढकललं. रोहनने पाठवलेले सर्व पैसे ती स्वतःच्या ऐशोआरामावर, महागड्या कपड्यावर आणि दागिन्यावरती उधळायची. तर दुसरीकडे आईवडिलांना 2 वेळचं जेवण देखील नीट मिळायचं नाही. एके दिवस स्नेहाच्या गर्वाचा पारा इतका चढला की तिने रोहनच्या नकळत ते घर स्वतःच्या नावे करून घेतलं आणि एका दुपारी वामनराव आणि पार्वतीबाईंना अंगावरच्या कपड्यांनिशी घरातून हाकलून दिलं. म्हातारे आईवडील रस्त्यावरती आले. रोहनला फोन करायचा तर स्नेहाने त्यांचा जुना फोनही हिसकावून घेतला होता. कोणाचाही आधार उरला नाही. पैशाअभावी औषधं बंद झाली. पोटात अन्नाचा एक कण नव्हता. शेवटी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आणि एका भाकरीच्या तुकड्यासाठी त्या 65 वर्षाच्या वृद्धांना शहरातील एका मोठ्या मंदिराच्या पायरीवर बसून भीक मागावी लागली. 4 वर्ष पूर्ण झाली. रोहनचा प्रोजेक्ट यशस्वीरित्या पूर्ण झाला आणि कंपनीने त्याला कायमस्वरूपी भारतात मोठ्या हुद्द्यावरती प्रमोट केलं. रोहन कोणालाही न सांगता आपल्या आईवडिलांना आणि पत्नीला सरप्राईज देण्यासाठी भारतामध्ये परत आला. विमानाने उतरल्यावर तो परस्पर आपल्या घराच्या पत्त्यावरती गेला. त्याने दरवाजाची बेल वाजवली. दारामध्ये स्नेहा उभी होती. महागडी साडी, अंगावर सोन्याचे दागिने आणि चेहऱ्यावर एक वेगळाच गर्व. रोहनला अचानक समोर पाहून ती खूप खुश झाली. तिने रोहनला घरामध्ये आणलं. त्याच्याभोवती लाड करायला सुरुवात केली. रोहनने इकडे तिकडे पाहिलं पण त्याला आईवडील कुठेच दिसले नाही. त्याने उत्सुकतेने विचारलं, स्नेहा, बाबा आणि आई कुठे आहेत? त्या खोलीमध्ये झोपले आहेत का? स्नेहाने क्षणाचाही विचार न करता अगदी सहजपणे खोटं सांगितलं. हो रोहन, मला तुला सांगताना खूप वाईट वाटतंय, पण तू अमेरिकेला गेल्यानंतर काही वर्षातच बाबांना एक गंभीर आजार झाला. मी डॉक्टरांकडे खूप फेऱ्या मारल्या, स्वतःचे दागिने विकून त्यांच्यावरती उपचार केले, पण ते वाचू शकले नाहीत. आणि त्यांच्या दुःखातच आईचाही काही दिवसांनी मृत्यू झाला. हे ऐकताच रोहनच्या पायाखालची जमीन सरकली. तो धाय मोकलून रडू लागला. ज्या आईवडिलांनी त्याला मोठं केलं त्यांना तो शेवटचं पाहूही शकला नाही. आणि या विचाराने त्याचं काळीज तीळ तीळ तुटलं. दुसऱ्या दिवशी रोहन हा आईवडिलांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करायला आणि काही दानधर्म करायला शहरातील प्रसिद्ध मारुतीच्या मंदिरामध्ये गेला. मंदिराच्या पायऱ्या चढताना रोहनची नजर एका कोपऱ्यात बसलेल्या 2 म्हाताऱ्या व्यक्तीवरती पडली.
ती दोघे अंगावरती फाटकं पांघरून घेऊन थरथरत्या हातांनी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसमोर अन्नासाठी हात पसरत होते. रोहनच्या पायातील गती अचानक मंदावली. त्या वृद्धाचा चेहरा, ती पांढरी दाढी आणि त्या आईचे ते सुरकुतलेले हात रोहनला खूप ओळखीचे वाटले. तो हळूहळू त्यांच्या जवळ गेला. रोहनने खाली वाकून पाहिलं आणि त्याच्या तोंडातून शब्दच बाहेर पडले नाही. ते दुसरं कोणी नसून त्याचे सख्खे आई आणि बाबा होते. वामनरावांच्या हातामध्ये एक प्लास्टिकचा कप होता आणि पार्वतीबाई आजाराने थरथर कापत होत्या. रोहनचे डोळे पाण्याने भरले. त्याची छाती गच्च झाली. तो तिथेच पायरीवरती कोसळला आणि मोठ्याने किंचाळला, "बाबा, आई." वामनरावांनी मान वर करून पाहिलं. आपल्या मुलाला समोर पाहून त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. पार्वतीबाईंनी थरथरत्या हातांनी रोहनचा चेहरा स्पर्श केला आणि "रोहन, बाळा, तू आलास," असं त्या म्हणाल्या. रोहनने आईवडिलांना घट्ट मिठी मारली आणि ढसाढसा रडू लागला. "आई, बाबा, हे काय आहे? स्नेहा तर म्हणाली होती की तुम्ही आता या जगात नाही आहात." वामनरावांनी रडत रडत स्नेहाने केलेल्या अन्यायाची, फसवणुकीची आणि घराबाहेर काढल्याची सगळी काळी कहाणी रोहनला सांगितली. रोहनला समजलं की ज्या पत्नीवर त्याने आंधळा विश्वास ठेवला तिने त्याच्या आईवडिलांना जिवंतपणे मारून टाकलं होतं आणि स्वतःच्या ऐशोआरामासाठी त्यांना भीक मागायला भाग पाडलं होतं. त्या क्षणी रोहनच्या अंगातलं रक्त उसळलं. त्याच्या मनामध्ये शांततेची जागा एका प्रचंड संतापाने घेतली. रोहनने तात्काळ आईवडिलांना आपल्या गाडीत बसवलं. त्यांना चांगल्या हॉस्पिटलमध्ये नेऊन त्यांच्यावरती उपचार केले, नवीन कपडे घेऊन दिले आणि मग तो त्यांना घेऊन थेट स्वतःच्या घरी पोहोचला. घराचा दरवाजा स्नेहाने उघडला. समोर रोहनच्या मागे त्याच्या आईवडिलांना सदृढ आणि चांगल्या कपड्यामध्ये उभं असलेलं पाहून स्नेहाच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. तिचे हातपाय हे भीतीने थरथर कापू लागले. रोहनने काहीही न बोलता स्नेहाचा हात धरला आणि तिला फरफटत हॉलमध्ये आणलं. स्नेहा अडखळत म्हणाली, "रोहन, हे इथे कसे? मी तुला सांगणारच होते." "चुप," रोहन कडाडला. त्याचा आवाज इतका भयंकर होता की घराच्या भिंती हादरल्या. "तू मला काय सांगणार होतीस? की रक्ताचे पाणी करून मला मोठं करणाऱ्या आईवडिलांना तू रस्त्यावर फेकून दिलंस? मी पाठवलेल्या पैशावर तू मजा मारलीस आणि माझ्या आईवडिलांना मंदिराच्या पायरीवर भीक मागायला लावलीस?" स्नेहा रोहनच्या पाया पडू लागली. "रोहन, मला माफ कर. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली." पण रोहन आता तो पूर्वीचा मऊ स्वभावाचा मुलगा राहिला नव्हता. त्याने पोलिसांना आणि वकिलाला आधीच फोन करून घरी बोलावून घेतलं होतं. पोलीस आणि वकील हे घरामध्ये आले. रोहनने स्नेहाच्या समोर काही कागदपत्रे ठेवली. रोहन थंड आणि कडक आवाजात म्हणाला, "स्नेहा, तुझ्या घरावर आणि संपत्तीवर अधिकार गाजवत होतीस. ती संपत्ती मी आधीच माझ्या आईवडिलांच्या नावे हस्तांतरित केली आहे आणि हे आहेत घटस्फोटाची कागदपत्रे. तुझ्यासारख्या निष्पाप, वृद्धांचा छळ करणाऱ्या स्त्रीसोबत मी एक सेकंदही राहू शकत नाही." एवढ्यावरच रोहन थांबला नाही. पोलिसांकडे बोट दाखवून तो म्हणाला, "इन्स्पेक्टर साहेब, वरिष्ठ नागरिक संरक्षण कायद्यानुसार आणि फसवणुकीच्या गुन्ह्याखाली तात्काळ या स्त्रीला अटक करा." पोलिसांनी स्नेहाला तात्काळ बेड्या ठोकल्या. स्नेहा रडत होती, भीक मागत होती, "रोहन, मला सोडू नकोस, मला माफ कर." पण रोहनने तिच्याकडे पाठ फिरवली. ज्या स्नेहाने पैशाच्या गर्वात आपल्या सासू सासऱ्यांना रस्त्यावर भीक मागायला लावली होती, आज तीच स्नेहा बेड्यामध्ये बांधलेली रस्त्यावरून पोलिसांच्या गाडीत जात होती आणि संपूर्ण गाव तिच्यावरती अक्षरशः थुंकत होता. रोहनने आपल्या आईवडिलांच्या पाया पडला, त्यांची क्षमा मागितली. त्याने आईवडिलांना अत्यंत आदराने घरामध्ये आणलं. आज रोहन आपल्या आईवडिलांची स्वतःच्या हाताने सेवा करतोय आणि त्यांना जगातलं सर्व सुख देण्याचा प्रयत्न करतोय.